नमस्कार मंडळी. लास्ट लॉंग विकेंडला आम्ही गेलेलो गणपतीपुळ्यातील वेस्ट बे रिसोर्ट अँड स्पामध्ये. मुंबईपासून साधारणतः 350 किलोमीटर अंतरावर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात हे गणपतीपुळे गाव आहे. आणि गणपतीपुळे गावात आलं की वेस्ट बे रिसोर्टमध्ये राहणं मस्ट आहे. मी सेकंड टाईम या रिसोर्टमध्ये राहिलेलो. वेस्ट बे रिसोर्ट अँड स्पामध्ये 52 रूम्स आहेत आणि अशा मस्त झाडांच्या लाईनीतून तुम्ही या रिसोर्टमध्ये एंट्री करू शकता. या रिसोर्टमध्ये खूप साऱ्या ॲम्युनिटीज आणि ॲडव्हेंचर्स मी केले जे तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये पुढे बघता येतील. हे रिसोर्ट डेस्टिनेशन वेडिंग किंवा पार्टीसाठी खूप आयडियल आहे मित्रांनो. मस्त इझिली चेक इन केलं मी रिसेप्शनमध्ये आणि कोकम ड्रिंक घेतलो आणि एकदम फ्रेश झालो. इथे युनिक वस्तूंचं एक संग्रहालय आहे, तर ते नक्की चेक करा. आमची रूम एकदम शेवटची होती. सगळ्यात ते बेस्ट पार्ट असतो की कोणाचा आपल्याला त्रास नाही आणि आपला कोणाला त्रास नाही. इझिली रिसेप्शनमध्ये चेक इन झाल्यानंतर मी माझ्या रूममध्ये गेलो. रूम खूपच स्पेशियस होती आणि सगळ्या ॲम्युनिटीजने भरलेली. जसं फ्रीज होता, मिनी फ्रीज होता, त्याच्यानंतर कॉफी आणि चहा मेकर, टी व्ही, टेबल होतं आणि खूपच छान क्लीन अँड हायजेनिक होती. एस्पेशली बाथरूम, कारण की खूप वेळा सगळ्यात टेन्शन मला असतं की बाथरूम कसं आहे कुठल्याही हॉटेलचं. ते एकदम नाईस, क्लीन अँड हायजेनिक होतं. मस्त एक कॉफीचा घोट प्यायला आणि हा असा सुंदर असा व्ह्यू तुम्हाला रूममधून दिसतो, जो बेस्ट पार्ट आहे या हॉटेलचा, या रिसोर्टचा. मस्त समोर असा अथांग समुद्र आणि छान नारळाची झाडं. लहान मुलांना खेळण्यासाठी मस्तपैकी मोठा किड्स प्ले एरिया आहे आणि मोठ्यांसाठी गेम रूम आहे. या गेम रूममध्ये स्नूकर, टेबल टेनिस, चेस, कॅरम असे वेगवेगळे खेळायचे गोष्टी आहेत. आम्ही स्नूकर खेळलो आणि आमचा मस्तपैकी कॅरमचा डाव रंगला. आम्हाला लहानपणी आपल्या सुट्ट्या लागल्यानंतर कॅरम खेळायची आठवण झाली. तुम्ही जर जिम फ्रीक आहात किंवा तुम्हाला रेग्युलर जिम यूज करता, तर इथे जिम पण आहेत आणि खूप वेगवेगळे इक्विपमेंट्स आहेत जे तुम्ही यूज करू शकता. मस्त खेळल्यानंतर मी डुबकी मारली यांच्या मस्तपैकी स्विमिंग पूलमध्ये. स्विमिंग पूल खूपच मोठा आहे आणि एकदम क्लीन आहे आणि हा इन्फिनिटी व्ह्यू तर बघा काय छान. स्विमिंग केल्यानंतर मी गेलो यांच्या ब्लिस स्पामध्ये, जिथे स्पा मॅनेजरने मला वेगवेगळे मसाजचे इन्फॉर्मेशन दिली आणि बेनलिस मसाज हा सजेस्ट केला. तो खूपच रिफ्रेशिंग आणि बेस्ट होता. एवढ्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज केल्यानंतर भूक लागणं साहजिकच आहे, हो की नाही. तर मग मी गेलो वॉटरफ्रंट कॅफेमध्ये, जे यांचं रेस्टॉरंट आहे आणि या रेस्टॉरंटचा व्ह्यू कमाल आहे मित्रांनो. सगळ्यात पहिले कॉकटेल्स ऑर्डर केले जे एकदम मस्त होते आणि मग ऑर्डर केलं यांचं सी फूड स्पेशल मेन्यू, ज्याच्यात अमेझिंग अशी सुरमई आली जी मस्त तवा फ्राय होती आणि प्रॉन्स. यांचा जसा महाराष्ट्रीयन मेन्यू फेमस आहे तसाच ओरिएंटल मेन्यू पण तेवढाच छान आहे. हे लॉलीपॉप तर कमाल होते. स्टार्टर्स खाल्ल्यानंतर कम्फर्ट फूड म्हणून मेन कोर्समध्ये फ्राईड राईस आणि मंचुरियन ऑर्डर केलं आणि संकष्टी होती तर मोदक मिळाले मित्रांनो. किती सही नात की तुम्ही गणपतीपुळ्याला गेलात आणि तुम्हाला रिसोर्टमध्ये मोदक मिळतात आणि त्याच्यावर असं मस्तपैकी तूप. एक नंबर. जेवल्यानंतर थोडासा आराम केला आणि गेलो पॅरामोटरिंग करायला. वेस्ट बे रिसोर्टची गाडी आम्हाला घेऊन गेली आणि हे पॅरासेलिंग जसं असतं, जसंच पॅराग्लायडिंग असतं, तसंच हे पॅरामोटरिंग आहे. टेन्शन घेऊ नका मित्रांनो, खूपच सोपं असतं आणि असा मस्तपैकी वरचा व्ह्यू तुम्हाला बघायला मिळतो गणपतीपुळ्याचा. एका साईडला अथांग समुद्र आणि दुसरीकडे मस्त हिरवळ झाडं आणि छानपैकी व्ह्यू. असा मस्त संध्याकाळचा रिलॅक्स व्ह्यू मी अनुभवला आणि त्या रात्री मस्त आरामात रूम सर्व्हिस जेवण ऑर्डर केलं आणि झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त उठल्यावर असा अमेझिंग व्ह्यू मिळतो तुम्हाला बीचचा आणि मस्त तयार होऊन निघालो त्या दिवसाच्या ॲक्टिव्हिटीज करायला. सगळ्यात पहिले 5 स्टारमध्ये आल्यावर आपलं आवडती गोष्ट म्हणजे ब्रेकफास्टमध्ये फ्रूट्स होते, महाराष्ट्रीयन स्नॅक्स होतं, परत कॉन्टिनेंटल होतं, साऊथ इंडियन होतं. हे वेगवेगळे पदार्थ होतेच. प्लस मिल्कशेक, चहा, कॉफी, ज्युसेस तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा ऑमलेट आणि डोसा पण मागवू शकता. मस्तपैकी भरगतचा ब्रेकफास्ट केल्यावर आम्ही निघालो बीचवर. बीच अगदी 2 मिनटं आहे रिसॉर्टपासून. मस्त चालत बीचवर गेलो आणि बीचवर थोडासा वॉक केला आणि वॉक करत करत 5 मिनटात पोचलो ते गणपतीपुळ्याच्या देवळात. स्वयंभू गणपती मंदिर हे गणपतीपुळ्याचे सर्वात प्रसिद्ध मंदिर आहे आणि गणपतीपुळेमध्ये भेट देण्यासारखे सर्वोत्तम ठिकाण आहे. हे 400 वर्ष जुनं मंदिर आहे बरं का मित्रांनो.
हे 1600 वर्षांपूर्वी सापडलेल्या गणपतीचे स्वयंनिर्मित मोनोलिथ असल्याचे मानले जाते. हजारो यात्रेकरू गणपतीच्या नैसर्गिकरित्या तयार केलेल्या मूर्तीला भेट देण्यासाठी येतात, जी स्वतःचा अवतार मानली जाते. इतर हिंदू मंदिरांप्रमाणे येथील देवता पश्चिमेकडे तोंड करतात आणि पश्चिम दरवाजा देवता किंवा पश्चिमेचे रक्षण करणाऱ्या देवतांपैकी एक मानले जातात. मस्त गणपती बाप्पाचे दर्शन केल्यानंतर इकडे एक प्रसाद मिळतो जो बुंदीचा लाडू असतो. हा माझा खूप फेवरेट आहे, तर नक्की हा प्रसाद घ्या. बुंदीचा लाडू तुम्हाला पण खूप आवडेल. देवळाबाहेर छानपैकी फोटो काढल्यानंतर तुम्ही या बीचवर पण वेळ घालवू शकता. इथे पण तुम्ही वॉटर स्पोर्ट्स करू शकता. ही लोकल टूर मित्रांनो सगळी वेस्ट बे रिसॉर्ट स्पाने आम्हाला अरेंज करून दिलेली. यांच्या ट्रॅव्हल डेस्कवर तुम्ही विचाराल तर सगळी इन्फॉर्मेशन ते देतील आणि तुम्हाला ही टूर अरेंज करून देतील. आरेवारे बीचवरून हा जो व्ह्यू आहे तो अप्रतिम आहे मंडळी. कधीच हा मिस करू नका तुम्ही जर या एरियात असाल तर. इथून आम्ही गेलो पतित पावन टेम्पल, जे अस्पृश्यतांना प्रवेश देणारे भारतातले पहिले मंदिर आहे. हे मंदिर 1931 मध्ये भागोजी सेठ डीर यांनी विनायक दामोदर सावरकर यांच्या सांगण्यावरून बांधले. या देवळामध्ये मुख्य देवता म्हणून लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे. आणि आम्ही मग रत्नागिरीत गेलो मरीन ॲक्वेरियममध्ये, जे 1985 साली मरीन बायोलॉजिकल रिसर्च स्टेशनने बांधले. याला 20 रुपये एंट्री आहे आणि याचं टायमिंग आहे 10 ते 5 वाजेपर्यंत. सागरी संग्रहालयात काही दुर्मिळ आणि सुंदर नमुने आहेत, जसे की सी हॉर्स फिश, लायन फिश, ट्रिगर फिश, सी टर्टल आणि बरेच काही. या संग्रहालयात व्हेलचा मौल्यवान आणि जुना सांगाडा देखील आहे. या व्हेलची मूळ लांबी 55 फूट लांब आणि वजन 5000 किलो असल्याने याला भेट देणाऱ्या प्रत्येकाने याचे जोरदार कौतुक केले आहे. मरीन ॲक्वेरियम बघून आम्ही गेलो रतनदुर्ग फोर्ट बघायला. रत्नागिरी शहरापासून अवघ्या 2-3 किलोमीटर अंतरावर असणारा रतनदुर्ग हा पर्यटकांसाठी मुख्य आकर्षणाचा विषय ठरला आहे. तो त्यावरील अत्यंत सुंदर भगवती मंदिरामुळे, येथून दिसणाऱ्या समुद्राच्या विहंगम दृश्यामुळे आणि समुद्रापर्यंत जाणाऱ्या किल्ल्यातील भुयारी मार्गामुळे. तर हा फोर्ट नक्की व्हिजिट करा आणि असा मस्त रत्नागिरीचा व्ह्यू एन्जॉय करा. रत्नागिरीत खूप सारे बीचेस आहेत जिकडे तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर छानपैकी वेळ घालवू शकता. मग आम्ही गेलो थिबा पॅलेसमध्ये. थिबा राजवाडा हा म्यानमार थिबा मिन नावाच्या राजाला नजरकैदेत ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी बांधलेला रत्नागिरी येथील राजवाडा आहे. याची बांधणी 1910 मध्ये करण्यात आली. 1916 पर्यंत या राजवाड्यात म्यानमारचा राजा व राणीचं वास्तव्य होतं. याचं टायमिंग आहे सकाळी 10 ते सायंकाळी 5 आणि प्रवेश निःशुल्क आहे. मस्त दिवसभर गणपतीपुळे आणि रत्नागिरीतील वेगवेगळे टुरिस्ट स्पॉट्सना व्हिजिट केलं. संध्याकाळी डिनरसाठी छानपैकी कॉकटेल्स ऑर्डर केले. यांच्या बारटेंडरकडे वेगवेगळे बारटेंडर स्पेशल कॉकटेल्स आहेत जे तुम्ही नक्की ट्राय करा. यांच्या मेन्यूमध्ये जसं इंडियन जेवण फेमस आहे तसंच चायनीज आणि कॉन्टिनेंटल पण खूप फेमस आहे. हे फिश अँड चिप्स तर एक नंबर होतं. आज कम्फर्ट फूडसाठी आम्ही ऑर्डर केलं बटर चिकन आणि बिर्याणी, जे खूपच अप्रतिम होतं. बटर चिकन इकडलं तुम्ही नक्की ट्राय करा. मंडळी इकडे वेगवेगळ्या डेझर्ट्सची पण चंगळ आहे बरं का. कॅरमेल कस्टर्ड, गाजर हलवा आणि बरंच काही तुम्ही इथे ट्राय करू शकता. तर मंडळी वेस्ट बे रिसॉर्ट अँड स्पाला नक्की व्हिजिट करा. गणपतीपुळ्याचा तुम्ही प्लॅन केला तर हे 2 दिवसांसाठी खूप आयडियल असं डेस्टिनेशन आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सगळे डिटेल्स मी तुम्हाला दिलेले आहेत वेस्ट बे रिसॉर्ट आणि स्पाचे. तर या रिसॉर्टमध्ये बुकिंग करा आणि 2 दिवस 2 नाईट्स 3 डेज धम्मालमध्ये घालवा. थँक्यू सो मच.